स्वागत आहे एका आईचा संघर्ष या चॅनलवरती। तर चला मग आता रेसिपी बघू। मी कोथिंबीराचे पराठे बनवत आहे। कोथिंबीर तर 1 वाटी घेतली मी बेसन हे पीठ गव्हाचं, आणि अर्धी वाटी घेतली मी बेसन, हे एक मिश्रण करून घ्यायचं। तर मी याच्यात टाकते हळद, हळद टाकली मी, अर्धा चम्मच चटणी, चवीनुसार मीठ, धनिया पावडर, इथे टाकते कोथिंबीर कापलेला, आणि इथे टाकत आहे मी 2 चम्मच दही मोठ्या चमच्याने, एवढा टाकत आहे ओवा चोळून हातावरती, आणि इथे टाकत आहे अद्रक, लसण आणि हिरवी मिरची ची पेस्ट करून घेतली, जेवढे तिखटनुसार जसं तिखट लागते तसं। आणि आता हे घेते एकजीव करून, तर हे घेतलं एकजीव करून मी आता, आणि आता हे पाण्याने चुरून घेते। आता हे पाणी टाकून थोडंच पाणी टाकावं लागणार आहे। तर मी इथं चुरला पीठ पाणी टाकून, आणि आता टाकत आहे तेल। तर आता तेलाने थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे हाताला चिपकत नाही मग। आणि झालं चुरून आता हे पीठ। तर आता हे 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर मी झाकून ठेवलं आता, मस्त चांगलं मुरते तोपर्यंत। तर झाले 15 मिनिटं, आता काढलं मी झाकण। हे बघा किती मस्त पीठ चुरलेलं आहे, आणि याचे करून घेते आता मी गोळे जेवढे होतील तेवढे। तर मी इथे घेत आहे तूप, आणि तुपाने बांधून घेते। तर मी माझे 6 झालेले आहेत, आणि आता बनवत आहे मी पराठे। तर पराठ्यासाठी मी घेतलेलं आहे इथं तेल, हे तूप आणि पीठ, म्हणजे पीठ लावून लाटून घेते एकदम पातळ। चला तर मग आता मी बनवत आहे पराठे। तर मी घेतला लाटून पराठा, एकदम असे उलटी पालटी करून, म्हणजे हे केली लाटलेली, म्हणजे कुठं जाडी पतली नाही झाली पाहिजे, ते एकसारखी झाली, गाठगीट कुठंच नाही जाडा गिडा। तर माझे सगळे पराठे झालेले आहेत लाटून, आणि आता पाचायला सोपे। तर मी ठेवला तवा वरती, आणि गॅस थोडा मध्यमच ठेवावा लागणार आहे, कारण गिरपायची भीती नको, मग चांगला खमंग पाचते मस्त। तर माझे सगळे सर्व पराठे
एकमेकावर टाकलेले तर आणि आता लावत आहे तूप पराठ्याले. मस्त दहीकोण खमंग भाजून घ्यायचा. तर पराठा पाचलेला आहे मस्त खमंग दहीकोण पण खरपूस तुंप लावून. झाला आपला पराठा तयार. तर झाले माझे पराठे पाचून पूर्ण. तर इथं दिलं मी हर्षूला खायले. रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा. आणि हिवाळ्याचे लय मस्त लागतात, तुम्ही पण करून बघा. तर मी दिला हर्षूला इथं दही आणि मीठ टाकलं आणि शक्कर. हर्षू खाय कसा लागते बघ, खाऊन बघ कसा आहे. वावी तर एकदम भारी झालेले आहेत पराठे. आणि कोणाकोणाला आवडतात कमेंट करून पण सांगा बहीण भावांनो. चला तर मग बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओला.